काल अमित शाह साहेबांबरोबर एकनाथ शिंदे साहेबांची, देवेंद्र फडणवीस साहेबांची, अजितदादांची दीर्घकाळची बैठक झाली. त्या बैठकीनंतर जे निर्णय आहे तो आज कदाचित जाहीर होण्याची शक्यता आहे. आमच्याकडे कोणत्याही सूत्राची माध्यमातून कुणाचंही नाव आतापर्यंत आलेलं नाही. ज्या कुणाचं नाव वरिष्ठ नेते जाहीर करतील त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. नाव जाहीर झाल्यानंतर असलेल्या मुख्यमंत्र्याचा कार्यकाल किती असेल किंवा कोणाला कोणते मंत्रिमंडळ, कोणती खाती वाटप केल्या जातील या संदर्भाचा सर्वस्वी निर्णय हे तिन्ही नेते एकत्र बसून घेणार आहे. म्हणून काही काळ का होईना परंतु आता थोडे वाट पाहावी लागेल. अधिकृतपणे ज्या नावाची घोषणा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही. आणि आमच्या नेत्यांनी, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, मी कुठेही अडचण ठरणार नाही, आम्ही जो नाव डिक्लेअर होईल त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं पूर्वी जाहीर केलेलं आहे. म्हणून महायुतीमध्ये ना कोणता वाद आहे ना नावाची चर्चा आहे. नेत्यांनी निर्णय द्यायचा आणि त्याची अंमलबजावणी खाली करायची, एवढंच तो काही आमच्याकडे असलेला अधिकार आहे. विरोध नाही पण काही कंडिशन्स आहेत तुमच्या की मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर की असं नव्हे. आम्ही कोणत्याही कंडिशन ना त्यांना टाकलेले आहेत ना आमची कोणती मागणी आहे. योग्य तो निर्णय ह्या चारही नेत्यांनी त्या बैठकीमध्ये घेतलेला असावा आणि त्याची फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व दिल्लीमध्ये मान झुकवून उभं आहे अशा पद्धतीचं आता संजय राऊत म्हणतायत. तिथं जाऊन वाट बघावी लागते की मुख्यमंत्री कोण जाहीर होणार. अरे मान झुकवली, कोणी मान झुकवली हे सगळं देशाने पाहिलेलं आहे. सोनिया गांधी समोर मान झुकवणारे, त्या राहुल गांधीच्या समोर मान झुकवणारे ते आम्हाला स्वाभिमान शिकवतात का? तुम्ही तर मान नाही, तुम्ही तर गुडघे सुद्धा टेकलेले आहेत, हे सगळं पाहिलेलं आहे. म्हणून तुम्ही आता तुम्हाला हे स्वाभिमान, हिंदुत्व या गोष्टीची बद्दल चर्चा करण्याची सुद्धा तुमची लायकी नाही आणि तुम्ही ते करू पण नाही. तुम्ही जर असं बोललात तर याचा अर्थ आता महाराष्ट्राशी सुद्धा द्रोह तुम्ही करतात असा त्याचा अर्थ होतो. एकनाथ शिंदे संरक्षण मंत्री पद मागू शकतात, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पण मागू शकतात. एकच माणसाचं मागू शकतो. भीक मागायला कटोर त्यांच्या हातात आहे, आमच्या हातात नाही. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत म्हणून आम्ही एकच सांगितलं, आम्ही आमची कोणतीही डिमांड नाही. आता ज्यांच्या कटोऱ्यामध्ये कोणी भीक टाकायला तयार नाहीत म्हणून हे थोडेसे डिस्टर्ब झालेले आहेत. फ्रस्ट्रेशन त्यांना आलेलं नाही, फ्रस्ट्रेशनचा हा परिणाम आहे. म्हणून आता यांनी शरद पवारच्या मांडीवर झोपून जे काही कार्टून आलं होतं त्या पद्धतीने यांनी आता कटोरं घेऊन आता सगळ्याच्या दारोदारी जावं, पण तरी यांना भीक मिळेल अशी शक्यता कमीच आहे. दिल्लीश्वरांनी एकदाचं नाव सांगितलं की आम्ही स्वागत पण करू असंही म्हणतायत. पण आता हे भीक मागण्याचं नवीन संकल्पना आहे त्यांची. म्हणून आता त्यांच्या नावाची कुणाचं काय स्वागत करतील, उद्या ते कुणाचंही स्वागत करायला बसलेले. म्हणून आता त्यांचं टेन्शन आम्ही घेत नाही. तोपर्यंत मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय. खर्चात 1300 कोटींची वाढ आणि कोस्टल रोडचा खर्च जो आहे तो 14,000 कोटींवर जातो. या सर्व गोष्टीला त्या महाविकास आघाडी सरकारच्या 2.5 वर्षामध्ये ज्यांनी स्पीड ब्रेकर लावले होते त्यामुळे झालेली ही वाढ आहे. आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आम्ही चालू करून आता अंतिम टप्प्यात आले. कदाचित पुढच्या महिन्यामध्ये ते पूर्णत्वाला येऊन त्याचं सुद्धा उद्घाटन होणार. बरं, एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद मागितले याच्यावर बच्चू कडू म्हणतात की भाजप शिंदेना गृह खात्यात कसं देणार. तर बच्चू कडूच्या म्हणण्याला तर काही अर्थ नाहीये. बच्चू कडूने प्रत्येक गोष्टीमध्ये कॉमेंट्स करणं, त्या कॉमेंट्सला आम्ही सिरियस घेणं आता हा आमचा विषय राहिलेला नाही. अजून एक चर्चा सुरू झाली आहे, अजित पवारांनी कायमच उपमुख्यमंत्रीच राहायचं. ते आता तुम्ही अजितदादांना विचारा. पण म्हणजे एकंदरीत सगळं तुम्ही हा प्रश्न अजितदादाला विचारला तर बरं होईल. अजितदादा याचं उत्तर देऊ शकतो. बरं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर तुम्ही तुमचा पक्ष उपमुख्यमंत्रीपद घेणार का, आणि खास करून एकनाथ शिंदे. आम्ही कोणतं पद घ्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू.
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आमच्यातर्फे त्यांचं स्वागत केलेलं आहे. तुमच्याकडे काही जणांचं असं म्हणणं आहे की आता त्यांनी बाळासाहेबांच्या भूमिकेत यावं आणि सत्तेपासून बाहेर जाऊन सत्ता चालवायची, असं झालंय नक्की काय? गेली 2.5 वर्ष सत्ता चालवत असताना त्यांनी फक्त सत्ताच नाही तर पक्ष वाढण्यासाठी सुद्धा पूर्ण अतोनात मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम जर पाहिला तर 40 लोकांनी केलेलं बंड, 40 लोकांनी केलेला उठाव, त्याचा परिणाम आज 57 जागा त्यांनी एकट्याच्या ताकदीवर ह्या निवडून आणलेल्या आहेत. आणि याला सर्व पाठबळ जे ते शिवसैनिकांचं होतं. म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार हे एकनाथ शिंदे साहेबच पुढे घेऊन जातात. हे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना दिलेलं हे सर्टिफिकेट आहे. तुमच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचणी चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू होती. वानखेडे स्टेडियम, शिवाजी पार्क आणि आझाद मैदान हे उपलब्धच नाही. त्यामुळे आता ब्रेबॉर्न किंवा बीकीस हे दोनच ऑप्शन आहेत. आता त्या दोन काही कुठं होणार हे चर्चा आहे. त्या संदर्भातला अधिक माहिती काय? शपथविधी ह्या मुंबईमध्ये एक चांगल्या कोणत्या तरी जागेवर होईल. ब्रेबॉर्न स्टेडियम सुद्धा त्यासाठी आहे, राखीव आहे. शिवाजी पार्कला सुद्धा तयारी काही करायचे प्रयत्न चालू आहे. परंतु हा सोहळा ऐतिहासिक सोहळा असणार आहे. याला पंतप्रधानासहित अनेक मंत्री आणि अनेक राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत. बरं, अजून माहितीची काही मंत्रिपदात बैठक आहे का? म्हणजे माहितीची आज कोणतीही बैठक नाहीये. अजून मंत्रिपद फायनल झालेलं नाहीये, कुणाला काय परिणाम नाही झालाय. औरंगाबादची जागा भाजप म्हणते की पालकमंत्रीपद आम्हाला सगळं गेल्या वेळेस आम्ही तुमच्यासाठी सोडलं. कोण काय म्हणतं याचा याला काही अर्थ नाहीये. हे सर्व निर्णय वरिष्ठांना घेऊ द्या. तुमच्या आमच्या बोलण्यावर हे काही ठरत नसतं. नेत्याने जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य असेल. मागणी करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे. तर उभाटा गटाच्या जवळपास 50 लोकांनी ते पैसे भरले ईव्हीएम मतमोजणी, फेरमतमोजणी करण्यासाठी असं हम्म. घोळ झालाय म्हणजे. पैसे भरले असतील, लोकसभेचे बी पैसे भरा पण थोडं. लोकसभेला जे तुम्हाला यश प्राप्त झालं त्या टायमाला जे काय फुगड्या खेळत होते ना, जे काय लाडू भरत होते, त्यांनी बी आता पैसे भरले पाहिजेत. म्हणजे जिंकले तर फुगड्या खेळायच्या, टाळ्या वाजवायच्या, बोंब मारायच्या, आणि हारले तर रडत बसायचं. आणि आता मग मोजणी काय? त्यांनी आता हे सगळे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये ना त्यांनी मोर्चे काढले पाहिजे. किती प्रतिसाद मिळतोय लोकांना एकदा कळू तर द्या. आता हे घरोघरी जाणार आहेत. घरोघरी जायची लायकी सुद्धा याची राहिलेली नाही. यांनी मोर्चे काढत, हिंमत असेल तर त्यांनी या सगळ्या आंदोलन उभं करावं. त्यांनी मोर्चे काढत आणि त्यावेळेला लोक त्यांना किती प्रतिसाद देतात हे त्यांना लक्षात येईल. या आंदोलनाचं नेतृत्व उद्धव ठाकरे पण करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे असे काम करत नसतात. उद्धव ठाकरे आदेश देत असतात, तुम लढो, हम देखेंगे. बरं, तुम्ही खूप वेळा अनेक भविष्यवाणी केल्या, आता एक शेवटची भविष्यवाणी. उद्धव ठाकरेंच्या सोबत राहतील का? उद्धव साहेब आता मला वाटतं काही काळ पक्ष बंद करून ठेवतील. बरं, ते काँग्रेस आमदारांनी नाना पटोलेवर आरोप केला की नाना पटोलेंनी भाजपचं काम केलं. का उभाटा गटाने नाही केलं का? उभाटा गटाने बी आमचं काम केलेलं आहे, काँग्रेसने बी केलेलं आहे आणि राष्ट्रवादीने पण केलेलं आहे. म्हणून कोणी कोणी काम केलं याची यादी जर पाहिजे असेल तर त्या माहितीच्या नेत्यांकडे विचारा, ते तुम्हाला सविस्तर देतील. बरं, गेम चेंजर ठरलेली लाडकी बहिणी काही निकषमध्ये बदल होणार आहे का? आणि 2100 ऐवजी नुकताच 1500 रुपये दिले जात आहेत आणि यात काही निकष अशा आहे की महिलांच्या घरोघरी जाऊन पळता येणार अशी चर्चा सुरू आहे. जे पात्र आहेत त्यांना आता रेग्युलरली पैसे मिळतील. 1500चे 2100 कन्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणारं पहिलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये 2100 करण्याचा प्रस्ताव घेण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि तेव्हापासून त्यांना 2100 मिळतील असा एकंदरीत अंदाज आहे. वक्फ बोर्ड जे आहे ते वक्फ बोर्डला त्याचे GR काढण्यात आलं. बैठक होत आहे. नाही मग त्यात का वाव गैर काय? वक्फ बोर्डला पैसे देणं हे गैर नाही. नाही, पण त्या पैशाचा अधिकाऱ्यांचा वापर त्याच्या पैशाचा वापर इतर कामाला जर होत असेल तर त्यांना आमचा विरोध राहील. पण परस्पर मंत्र्यांना माहिती न होऊ देता किंवा आचारसंहिता कालावधी होते, अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनाने काढले पाहिजे. मनाने काढलं असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल. मंत्रिपदासाठी लॉबिंगचा प्रयत्न जो आहे तो केला जातो अशी माहिती. मंत्रिपदासाठी प्रत्येक जण इच्छुक असतात. आपापल्या पद्धतीने मग आपल्या नेत्यांकडे जाणं, 4 कार्यकर्ते पाठवणं, निवेदन देणं, हे सर्व प्रकारे पूर्वीपासून घडत आलेले आहेत. परंतु जे नेते असतात ते या गोष्टीला सिरियस घेत नाहीत. ज्याची नियुक्ती करायची किंवा ज्याचं वर्णी लावायची तो नेत्याचा अधिकार असताना ते बजावतात. संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्यात आले मात्र त्याची परिस्थिती अवस्था दयनीय.
सगळ्या दयनीय अवस्था आता फिटल्या जातील. सगळे जे काही कालावधी होता या कालावधीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जास्त लक्ष होतं. आता हे दालनाचं सुद्धा काम होईल आणि महापौर निवासस्थानी जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं संग्रहालय किंवा तिथं जे त्यांचं आर्ट गॅलरी जे आहेत ती सुद्धा पूर्णत्वात येईल. 6 महिन्यामध्ये त्याचं सुद्धा लोकार्पण केलं जाईल. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.